खेळाडू आमच्या समवेत जोडला गेलाय. त्याचबरोबर राजनोली संघ, चला आपला 12th मॅन पाठवायचंय. 12वा खेळाडू पाठवून द्यायचंय राजनोली संघ. रणजित कोणगाव पोलीस स्टेशनचे PSI आदरणीय रोहन गायकवाड साहेबांचा आपण इथं मात्र यथोचित स्वागताने सन्मान करूया. साहेब, तुम्ही वेळ काढून आलात, व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल अष्टविनायक 40+ अष्टविनायक ग्रामीण संघ आणि खास महेश ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हे पाहतोय आपण तो सन्मान स्वीकारताना कोणगाव पोलीस स्टेशनचे PSI रोहन सर पाहतोय आपण. त्याच्यानंतर अजून आमचे एक पोलीस साहेब व्यासपीठावर आहेत. गोरले साहेबांचा आपण इथं मात्र यथोचित स्वागताने सन्मान करून घेऊया. मी सागर ठाकरेंना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते गोरले साहेबांचे यथोचित स्वागताने सन्मान करायचं आहे. तर जाऊया आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 4 षटकार सामना आहे. मायक्रोफोन हर्ष सज्ज होतोय. चला जाऊया मॅच कडे. एक जबरदस्त सामना. हॅलो 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 हॅलो. चला जाऊया मॅच कडे. एक जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीकरिता. एका बाजूने गावदेवी दिवे आणि त्यांच्या विपक्षामध्ये राजनोली, जय हरी राजनोली. सामन्याला होतीये सुरुवात. गेम इज ऑन. जय तुरे व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल जबरदस्त आहे. अपील जोरदार जोरदार अपील मैदानाच्या आतमध्ये केली जातीये. पंच सहमत नाहीयेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांवर कोणत्याही खेळाडूने दबाव टाकायचा नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. दोन्ही पंच जवळ येऊन चर्चा करतायत. जो काही निर्णय येईल, जो काही डिसिजन येईल तो आपल्याला स्वीकार करावा लागेल. या ठिकाणी मात्र फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू निर्धाव आहे. गोलंदाज जय गोलंदाजी मार्क वर्ण पुन्हा एकदा सज्ज होत असताना पंचांच्या या दरम्यान चेंडू जबरदस्त आहे. पुन्हा एकदा निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा डावखुरी हाताचा गोलंदाज आहे. नॅचरल लेग कटर त्याच्याकडे आहे आणि त्याचा वापर करत असताना जय तुरे दिसलाय. सिटी फॉर्मॅट देखील गेल्या 2 वर्षा अगोदर या खेळाडूने गाजवलं, परंतु सध्याच्या घडीला तरी ग्रामीण क्रिकेटकडे मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देतोय. जय तुरे चांगल्या पद्धतीचा खेळ करणं जाणतो. एक जबरदस्त गोलंदाज आहे डावखुरी हाताचा. नेक्स्ट बॉल जय. या दरम्यान चेंडू मात्र ऑन द राईज. फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. मिड ऑनचे जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. स्ट्रायकिंग एंडला आता केतन म्हात्रे आलेत. या खेळाडूची चर्चा देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये, कारण केतन म्हात्रे टेंबिवलीच्या विरुद्ध अर्धशतक ठोकला, त्यानंतर चर्चेत आलेलं नाव. चला वेल कमी खर्च करायचे. क्षेत्ररक्षण करणारा संघ जय. या दरम्यान चेंडू स्विच हिट केलाय. चेंडू हवेमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतायत. जेलची संधी पकडली आहे जेल आणि इकडे संपलाय फलंदाज केतन म्हात्रेचा खेळ. बिग विकेट इज डाऊन. मोठा आद्रा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द डगआउट.
आपण पाहताय जय याला आता सफलता प्राप्त झाली आहे. केतन बाद झाला, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतायत प्रमोद म्हात्रे अनुभवी खेळाडू आहे खऱ्या अर्थानं. या ठिकाणी गोलंदाज थोडेसे रनअप मध्ये चुकले गेलेत. या दरम्यान चेंडू मात्र अपील जोरदार आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतायत. एक धाव तिकडे आली आहे लेग बाईच्या स्वरूपामध्ये. जय गोलंदाजी मार्कवर्ण. या दरम्यानचा फटका सुंदर आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. त्या ठिकाणी मात्र एक धाव घेण्याची संधी आहे आणि धाव पूर्ण देखील केली आहे. एक धाव तिकडे आली आहे जरूर. षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहताय धाव फलकावरती धावा लागल्या गेलेत फक्त आणि फक्त तीन धावा धाव फलकावर. षटक क्रमांक पहिले संपले. जय तुरेने चांगली गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. षटक क्रमांक दुसरं घेऊन आपण पाहतायत षटक क्रमांक दुसरं घेऊन मेघनाथ गोंदले आलेत. खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी करतायत. एक अपकमिंग यंगस्टर आहे, रायझिंग स्टार आपण पाहतायत. चांगली फलंदाजी देखील करतायत. एक ऑलराऊंडर आहेत. मेघनाथ गोंदले षटकातील पहिला चेंडू घेऊन त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकिंग एंडवर बॅटर. या दरम्यान चेंडू मात्र सोडून दिलाय. पंच आमच्या बाजूने बोलतायत. पंचांचा इशारा आलाय अवांतर धावेचा. अवांतर धाव धावफलकावरती ऍड होईल. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक आलूच पुढे सरकतय. चारच्या घरामध्ये जाऊन पोहोचतय. जय तुरेने काय कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये दाखवली आहे. या दरम्यान चेंडू फटका हवे ते फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. जबरदस्त झेल तिकडे अटेंड केली आहे. मिड ऑफच्या वर्ण फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगलं जजमेंट, चांगला झेल आणि अजून एका बॅटरचा संपला इकडे मैदानाच्या आतमध्ये खेळ. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसलाय. दुसरा फलंदाज सुखदेव इज बॅक टू द डगआउट. या दरम्यान चेंडू मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अजून एक विकेट प्राप्त केली आहे तिकडे. अजून एक फलंदाजाला डगआउटला जावं लागेल. विनीत भगत मोठा आद्रा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. बॅक टू द डगआउट. पूर्णपणे दयनीय अवस्था आपण पाहतायत फलंदाजी करणाऱ्या संघाची. जबरदस्त गोलंदाजी करताना दिसलेत गावदेवी दिव्य संघाचे गोलंदाज.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. इनाईट नंबर 5 राहुल आलेत. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर आहे. आपण पाहतायत स्वप्नीलजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. ठाकूरपाडा गावचे उद्योगपती. या दरम्यान चेंडू मात्र हलक्या हाताने डिफेन्स करण्याचा प्रयत्न. तिकडे सिंगल धाव येताना दिसेल. अगदी सहजरित्या दोन्ही बॅटर्स इकडनं मात्र सिंगल रन पूर्ण करतायत. या सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 5 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. आपण जर पाहिलं तर अगदी इकडनं 3 मोठे आदरे मैदानाच्या आतमध्ये बसलेत. विनीत भगत बाद झालेत, केतन मात्रे बाद झालेत, त्याचबरोबर सुखदेव देखील बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये 2 महत्वपूर्ण बॅटर आहेत. एका बाजूने आपण पाहतायत प्रमोद मात्रे साहेब आहेत. प्रमोद मात्रे आणि त्याचबरोबरीने आपण पाहतायत राहुल. या ठिकाणी मात्र मान्यवर पाहुण्यांचं आगमन झालंय. सह आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फटका जबरदस्त आहे. भीमर चेंडूवर ठोकलाय हा चौकार. एका टप्प्याने चेंडू होतोय फरार. इकडनं आलाय प्रमोद मात्रेच्या बॅटमधनं. हा एक दमदार स्ट्रोक. 4 धावा चौकार. आपण पाहतायत प्रदीप भैया पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर निलेशजी पेंडवाल साहेबांचं देखील आगमन झालंय. साहेब आपलं देखील या मान्यवर कक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक दुसरा सध्याच्या घडला तरी सुरू आहे. प्रगती पथावर आहे. आपण पाहतायत चांगली गोलंदाजी या षटकामध्ये जरूर पाहिली, परंतु फ्रीटचा चेंडू आहे. हा फटका मात्र हवेमध्ये फसलाय. एक धाव तिकडे पूर्ण होईल. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. एकाच धावेवर इकडनं मात्र समाधान मानलं जात आहे. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होत नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर आता जाऊन पोहोचले 11च्या घरामध्ये. या दरम्यानचा चेंडू जबरदस्त आहे. जबरदस्त आहे. बोट चेंडूवर फिरवली आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. या षटकातील आता मात्र शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. या दरम्यानचा चेंडू चांगला आहे. इकडनं मात्र बीट करून गेलाय. बॅटची कडा देखील लागलीये. फलंदाज स्वतः निघालाय डगआउटच्या आश्रयाला. विकेट क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4था बसलाय. राहुल इज अ बॅक टू द डगआउट. आपण पाहतायत अष्टविनायक संघाचे सर्व ओनर अर्थातच शिवनाथजी ठाकरे आणि त्याचबरोबरने माजी सरपंच साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवरून आपण पाहतायत सूरज भोईर आलेत. 3रं षटक घेऊन सूरज भोईर येत आहेत. महत्वपूर्ण षटक आपण पाहतायत. धावफलका जर विचार केला तर 2 षटकांच्या अखेरीस 11 धावा धावफलकावर आहेत. खराब खेळ सध्याच्या घडला आपण म्हणू शकतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाचं तेवढ्या चांगल्या धाटणीची बॅटिंग होत नाहीये. नाणेफेकी जिंकून दिव्य संघाने जे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय ते अगदी योग्य ठरताना दिसले या सामन्यामध्ये. चला जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक 3 घेऊन सूरज.
सूरज या षटकातील पहिलाच बॉल, वड बॉल, जबरदस्त चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. वाईट यॉर्कर, फलंदाजाकडे प्रतिउत्तरच नव्हतं या चेंडूच्या विरोधामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगली लेंथ अँड लाईन पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केले जात आहे. खऱ्या अर्थाने सूरज भोईरकडे देखील खूप सारा अनुभव आहे, अनेक वर्षाचा आणि सातत्याने चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिला आहे. परंतु इकडे सामना मोठा आहे आणि फलंदाजी करणारा संघ अर्थातच रांजनोली ॲक्च्युली थोडेसे दबावामध्ये आलेत. हा फटका जबरदस्त आहे, टायमिंग प्रॉपर आहे, गॅप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक येत आहेत पॉइंट मधनं. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील तिकडे पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आता दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. दोन धावा इकडे पूर्ण केले जात आहेत. या दोन धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचले ते म्हणजेच 13च्या घरामध्ये. 13 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर प्रमोद मात्रे, या दरम्यान चेंडू मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलं जात आहे. फक्त आणि फक्त एक धाव या चेंडूवर येईल. या सिंगलच्या मदतीने धावफलक आता 14च्या घरामध्ये. 14 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतायत विवेक भगत. विनीत तर बाद झालेत. विवेककडे देखील क्षमता आहे मोठे फटके एक्झिक्यूट करण्याची आणि त्या फटक्यांची गरज आहे नित्यानंतर आता संघाला. ते स्ट्रोक येताना दिसतील का? फटका सुंदर अडवा बॅटनं स्लॉक स्वीप केलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फेकून दिलाय चेंडूला. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार. हा आलाय धमाका, बिग हिट. विवेक भगतच्या बॅटमधनं षटकार. अजून एक मोठा फटका. चेंडू या दरम्यान मात्र फाईन लेगला चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू होतोय फरार सीमारेषा पार. विवेक भगतच्या बॅट मधनं बॅक टू बॅकचा दुसरा मोठा स्ट्रोक. 4 धावा चौकार. चांगली फलंदाजी होत असताना आपण पाहतायत विवेक भगत आता मात्र चांगली फटकेबाजी करतायत. तिसरं षटक प्रगती पथावर. सूरजचा हा चेंडू चांगल्या लेंथवर होता, थोडासा मागे ठेवला. एक धाव तिकडे आली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न होईल का? थोडीशी पंबलिंग, लगेच दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्स मध्ये आता पाहायला मिळतीये. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक 26च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 26 धावा धावफलकावर. षटकाही झाली आहे समाप्ती. 3 षटकांच्या अखेरीस 26 धावा धावफलकावर. शेवटचं षटक आता मात्र बाकी आहे. हाणामारीचं स्लॉग ओव्हरचं षटक. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये किती धावांपर्यंत इकडनं जाते फलंदाजी करणारा संघ ते मात्र पाहण्यायोग्य राहील. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरून आता मात्र गणेशला लावलं गेले. धनेश याला लावलं गेले ऍक्च्युली.
चला वेळ कमी खर्च करायचं आहे, कारण यानंतर आपल्याला 3 सामने अजून खेळवणं बाकी आहे. मेगा फिनाले देखील आजच्या दिवसामध्येच समाप्त करायचं आहे. या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ, फलंदाजी करणारा संघ. धनेश शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन आलाय. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू आता मात्र टॅप केलाय. चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय तिकडे, जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल. एक धाव पूर्ण झालीये. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक आता मात्र 27 च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. सत्तावीस धावा धावफलकावर. आडवा बॅटनं फटका सुंदर आहे फाईन लेगला. विवेक भगतच्या बॅटमधनं या शॉर्ट पिच चेंडूच्या विरोधामध्ये डीप फाईन लेग क्षेत्राबाहेर आलाय. विवेकचा ब्रँड दाखवणारा, रांजनोलीचा ब्रँड दर्शवत असताना 4 धावा चौकार. विवेक भगत आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करताना दिसलाय. जबरदस्त फटकेबाजी करतायत. या दरम्यान चेंडू आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे पडलेत. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न होईल का? चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे झालंय. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर आता 32-32च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 40 धावा, एक सन्मानजनक स्कोर. नक्कीच त्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत कडे पाहण्याचा प्रयत्न असेल फलंदाजी करणाऱ्या संघाचं. त्या अनुषंगाने फटकेबाजी देखील करावी लागेल इकडे. या दरम्यान चेंडू जबरदस्त आहे. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूपर्यंत. फक्त आणि फक्त सिंगल धाव. सिंगलपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या सिंगल धावेच्या मदतीने धावफलक जर आता पाहिलं तर 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचत असताना डबल 3, 33 धावा धावफलकावर. चला नेक्स्ट मॅच. दोन टीमचे कॅप्टन, एका बाजूने पूर्णा आणि त्यांच्या विरोधामध्ये दापोडे. पूर्णा संघाचा कर्णधार आणि दापोडे संघाचा कर्णधार. आपण टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचे. धावफलक 33च्या घरामध्ये डबल 3. 26 वर चौकार लागलाय. 27 होतोय. थांबा एक मिनिट. 27 वर चौकार लागला. आपण पाहतायत धावफलक 27 वर चौकार लागल्यानंतर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 31च्या घरामध्ये आणि त्यानंतर 2 सिंगल आलेत. 33 धावा. या दरम्यानचा फटका जबरदस्त वाळा शॉट ऑन साइडला एक्झिक्यूट करून विवेक भगतचा ब्रँड. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. बिग हिट षटकार. या दरम्यान चेंडू मात्र पुल केलाय. हवेत चालला. क्षेत्ररक्षक जज करतायत. तिकडे चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय आणि आता विकेटचं पतन. इनिंगची देखील झाली समाप्ती पहिल्या इनिंगच्या अखेरीस. धावफलकावरती आपण धावा पाहतोय. 39 धावा धावफलकावर लागले गेले. 40 धावांचं टार्गेट समोर सेट केलंय. चला दोन टीमचे कर्णधार लगेच आपण यायचे नाणेबेगी करून घेतोय. एका बाजूनं पूर्णा आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विरोधामध्ये दापोडे.
हॅलो हॅलो. आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर पाहुणे स्वप्नीलजी ठाकरे साहेब, त्याचबरोबरीने निलेशजी पेंडवाल साहेब असतील आणि प्रदीपजी पाटील साहेब. आपण यायचे मान्यवर आपण नाणेफेकी करून घेतो. या मान्यवरांच्या शुभ हस्ते दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित झालेत. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. एका बाजूनं दापोडे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत त्यांच्या विरोधामध्ये पूर्णा. एक जबरदस्त फाईट, बिग फाईट, एक मोठी लढत पाहायला मिळेल. मान्यवर पाहुणे आजच्या दिवसामध्ये आपल्याला लाभलेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या महत्त्वपूर्ण सामन्याची नाणेफेकी करून घेतोय. आपण मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आता मात्र नाणेफेकी करतोय. नाणेफेकी केली जाते. दापोडे संघाचा कर्णधार या ठिकाणी मात्र कॉलिंग करतोय. टेल आले. मान्यवर पाहुण्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. नक्कीच दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा देत असताना आपण पाहतायत मान्यवर पाहुणे. कॉल जर आपण पाहिला तर गावदेवी स्पोर्ट्स पूर्ण संघाच्या कर्णधाराने नाणेफेकी जिंकली आहे. खऱ्या अर्थाने विरोधी संघाचा जर आपण विचार केला तर दापोडे एक जबरदस्त संघ आहे आणि यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्मात देखील आहे. नाणेफेकी जिंकलात निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करत असताना विरोधी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ऑल द बेस्ट तुमच्या टीमला. तर हे होते पूर्ण संघाचे कर्णधार. आपण पाहताय तर यंदाच्या हंगामामध्ये जर विचार केला तर प्रितेश पाटील भन्नाट फॉर्ममध्ये आणि सध्या तरी नाणेफेकी हरला. नाणेफेकी जिंकला असता तर निर्णय काय असतं? क्षेत्ररक्षण. परंतु आता मनाविरुद्ध घडले. प्रथम फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना हर्षद पाटील असतील, प्रितेश पाटील असतील, खूप पिंच हिटर आहेत. त्यांच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा देखील असतील. किती धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल 4 षटकांमध्ये? जास्तीत जास्त धावापर्यंत जाण्याचा मानस नक्कीच असेल. नक्कीच ऑल द बेस्ट. अरे होते कर्णधार नाणेफेकी जिंकून पूर्ण संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी आपण पाहतायत दापोडे संघाला दिले. पूर्ण संघ आपण पाहतायत. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. चला विनंती असेल करायची अजून इथून मात्र मला मेगा फिनाले सहित 3 सामने कव्हरेज करायचे आहेत आणि अतिशय झकास बॅटिंग पाहिली आपण शेवटच्या काही षटकामध्ये. ज्या प्रकारे विवेक यांनी आकर्षक बॅटिंगचं प्रदर्शन केलं. एका क्षणी वाटलं की 30चा आकडा पार करेल की नाही. 23 धावाची एक खूपच चांगली खेळी साकारली. दिवे टीमचे दोन्ही सलामीचे बॅटर पाहतोय आपण अवक्या आणि त्याच्या समेत संकेत. अक्षय 0 मिनिटात कमाल करणारा हा एक लोकप्रिय खेळाडू पाहतोय आपण अक्षय पाटील याला, म्हणजे सर्वांचा लाडका भिवंडीकरांचा अवक्या. वेलकम स्वप्नील दादा, स्वागत आहे आपलं. एक खूप चांगलं व्यक्तिमत्व स्वप्नीलजी ठाकरे आणि त्याचे इतर मित्र सुद्धा पाहतोय. दानशूर व्यक्ती निश्चित, नो डाऊट. तर सामन्याला सुरुवात होतात. सामन्याला सुरुवात पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये कित्येक वर्षापासून तोच खेळाडू पाहतोय आपण राजुरी टीमच्या माध्यमातून. निश्चित गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता की दादा आता क्रिकेट बंद कशी करेल. 40+ मध्ये जाणार नाही. जोपर्यंत माझा फॉर्म आहे तोपर्यंत मी राजुरी टीममध्ये खेळणारच. यावेळेस पाहता पहिल्या चेंडूवर ऑन द राईटचा फटका अतिशय चांगला आहे. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चेंडू मात्र कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार, चौकार. अक्षय पाटीलची सुपर सुरुवात, क्लास फटका होता पाहतोय आपण. इनसाइड आउट स्ट्रोकचा फटका पाहिला पण कव्हरच्या वरतून हा चौकारी मात्र डावाची सुरुवात करतोय अक्षय. 40 धावाचं टार्गेट. यानंतर अजून एक चांगला सामना पाहायला मिळेल ते म्हणजे
वीरताना दापोडे विपक्ष पूर्ण अशी फाईट. नाणेफेकीचा कॉल मला वाटते की पूर्ण टीमच्या बाजून गेलाय आणि प्रथम त्या टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. याच पात्र ऑनसाईडकडे धमाका. खाली क्षेत्र गॅप आहे, खूप मेहनत करावी लागेल. क्षेत्ररक्षकाला रोखू शकणार नाही. चेंडू सीमा पार, फरार, चौकार. अतिशय सुंदर सुरुवात अक्षय पाटील करतोय आपल्या टीमसाठी. पहिल्या 2 चेंडूवर खरपूस समाचार घेताना अक्षय मडवी. सज्ज होताना पलटी फटका हवेत, पण खाली क्षेत्र आहे. पॉइंट दिशेकडे एक सिंगल. धावसंख्या 9. आता मात्र खेळण्यासाठी बॅटर पाहतोय आपण संकेत. ज्यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बीट झालाय. अराउंड द लेग दांडी गोल. धक्का बसलाय तो पहिला. नवीन बॅटर पाहतोय आपण प्रसाद पाटील आलाय आणि अक्षय अजून खेळपट्टीवर आहे. चांगली धमाकेदार इनिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. गोलंदाज प्रमोद. याच पाहता पुलचा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दुरून येतोय आणि ते मात्र लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त करून वापसी खूपच चांगली करतोय प्रमोद म्हात्रे. कशा प्रकारे बॅटिंग करतोय, क्षमता आहे, खूप मोठं नावाप्रमाणे कामगिरी. पहिल्याच चेंडूवर क्लास फटक्यानी सुरुवात केली होती. 2 लागोपाठ चौकार तिथं नॉन स्ट्राईकला थांबला होता आणि तिथं धावसंख्या थांबली होती. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 षटकाचे सामने आहेत. यानंतर पहिल्या फेरीतला तो शेवटचा सामना असेल. अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला कारिवली संघ. सांघिक कामगिरीच्या बळावर त्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे.
चांगला चेंडू प्रश्न विचारला गेला आणि होय सहमत असं वाटते की ही परतीचा प्रवास करावा लागेल. मोठा धक्का बसलाय आता मात्र. अक्षय निराजनक स्थितीमध्ये परतीचा प्रवास करताना पाहतोय आपण. सागर भोईर येतोय नवीन बॅटर. आता मात्र असं वाटतं की पटावर हजेरी लावण्याचं काम करताना बॅटरला पाहतोय आपण. 40 धावाचं एक छोटंसं मापक आव्हान, पण पहिल्या षटकामध्ये जर विचार केला आपण 2 विकेटनी वापसी करताना, आणि आता मात्र विनीत पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. सज्ज होताना गोलंदाज विनीत. खेळण्यासाठी सागर सज्ज होतोय. राईटामध्ये विकेट. यावेळेस पात्र हवेत आहे आणि अतिशय सुरेख खेळ. बॅकअपला होता एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. आणि आता मात्र निश्चित चौथा धक्का बसलाय. बॅक टू द बॅक लागोपाठ विकेटचं पतन होते. आणि शेवटच्या 5 चेंडूचा जर विचार केला आपण, बॉबी निश्चित 4 विकेट 5 चेंडूमध्ये. अतिशय चांगली बॉलिंग अटॅक. विकेट हॅट्रिकला येऊन ठेपलं इथं मात्र गोलंदाज विनीत. धनेश पाटील नवीन बॅटर पाहतोय. आता क्रमांक जर विचार केला आपण तर 6व्या क्रमांकावर. सज्ज होताना पाहतोय आपण बॅटर नवीन. आता मात्र दयनीय स्थिती म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला आपण तर 3 चेंडूवर 9 धावा, आणि तिथून गाडी थांबलेली आहे 9 या धावसंख्येवर. हॅट्रिक पूर्ण करेल काय विनीत? चांगला चेंडू होता, तेवढा छान असा ऑन ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. केतन तिथं मात्र सज्ज आहेत. फक्त आणि फक्त मिळेल एक सिंगल, आणि बऱ्याच वेळेनंतर मात्र धावसंख्येत भर पडते. दुहेरीमध्ये 10 4 बाद. अजून 30 धावेची आवश्यकता इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. 15 चेंडू 30 असं समीकरण, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावेची आवश्यकता विजय संपादन करण्यासाठी दिवे टीमला. गोलंदाज सज्ज होताना विनीत. परत एकदा राईट आर्मवरचा विकेट. यश पात्र आडव्याटण्या फटकास केवढले इकडे अतिशय वेगा चेंडू सरकताना क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथं. फक्त मिळेल एक सिंगल. धावसंख्या 11 पाहतोय धावफलकावर. फ्री एंट्री टुर्नामेंट सीझनची पाहतोय आपण. ही एक दिवसीय स्पर्धा, टॉप 8 संघ. अष्टविनायक चषक 2025 देखना आणि अद्भुत आयोजन पाहतोय आपण. सुंदर ट्रॉफी. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे परत, आणि इथं मात्र झेल घेण्यासाठी तयार नव्हते केतन. फक्त मिळेल एक सिंगल. जवळपास लॉंग ऑनला उभे होते. धावसंख्या 12. अतिशय चांगलं षटक आतापर्यंत. फक्त धावा खर्च केल्या 3. 2 विकेट प्राप्त करतोय विनीत. स्ट्राईकला असेल सूरज. यावेळेस पात्र हा फटका उंच 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 आणि लांबच लांब पल्ल्याचा हा षटकार. आवश्यकता होती या फटक्याची आणि आलाय तो षटकार.
तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं झालंय. येणारे इथून मात्र 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजून इथून जवळपास 22 धावेची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 11 धावाची सरासरी इथं मात्र पूर्ण करावी लागेल. चला वेळ कमी खर्च करा आपण, कारण की याच्यानंतर अजून येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून 22 धावेची आवश्यकता आहे. पहिले 5 चेंडू अतिशय चांगले, त्यानंतर एक शॉर्टपिच चेंडू होता, त्यावर एक धमाकेदार षटकार पाहिला आपण. दीपक येतोय व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि टीमच्या माध्यमातून तिसरं षटक टाकण्यासाठी. सज्ज होताना दीपक अतिशय महत्त्वपूर्ण षटक आहे. हा षटक निश्चित तय करेल की सामना कुठल्या टीमकडे झुकल्या जाईल शेवटच्या षटकामध्ये. स्ट्राईकला धनेश. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता, सफल क्रॉस झाला होता. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगली सुरुवात दीपक करतोय. येणारे 11 चेंडू आणि 22 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. मॅच बॉल आलेला आहे आणि त्याचाच परिणाम घेत थोडासा सामना थांबलाय. चला जो चेंडू पहिले होता तो घ्या, मग त्याला सामना थांबवू नका आपण, कारण की यस दीपक सज्ज होताना पाहतोय आपण. निर्धाव चेंडूनी सुरुवात करतोय षटकाची. चांगला चेंडू, वेगवान, अतिशय सुरेख चेंडू होता. बॅटची कड आणि विकेट किपरच्या हातामध्ये धक्का बसलाय. अजून एक पार्टनरशिप होत नाहीये, पाहतोय की आपण. दर्शन येतोय बॅटिंग करण्यासाठी. आता मात्र प्रत्येक बॉल इथे मात्र विकेट प्राप्त करताना पाहतोय. दीपक याला सुद्धा पहिलं विकेट प्राप्त झालंय. व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेताना अष्टविनायक टीमचे सर्वेसर्वा माजी सरपंच आणि खूप एक मोठं नेतृत्व ठाकूरपडा गावाचं आदरणीय शिवनाथ शेठ ठाकरे साहेब, त्याच्या समेत पाहतोय आपण स्वप्नील दादा आणि महेश दादांनी उल्लेख केला होता की दानशूर राजा म्हणून त्याचा उल्लेख का केला जातोय. यास पाहता कट करण्याचा प्रयत्न, सॉफ्ट डिस्मिसल होत नाहीये. चिवनदान मिळालंय. असे खेळ तुम्हाला कन्व्हर्ट करावे लागतात क्रिकेटमध्ये. फिल्डर जर पाहिला आपण तर परेश होता, एक चांगला फिल्डर आहे, पण इथं मात्र चुकी करतोय.
सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 19. 21-9 21 असं समीकरण. चांगली गोलंदाजी दीपक यांच्या माध्यमातून. यास पात्र पुलचा हा कडक फटका. KDK कडक. हाफ ट्रॅक चेंडू होता. पूर्ण वेळ होती बॅकफुटला जाऊन पुल करण्याची. आणि झेल सोडणं किती महागडं पडलं हे पाहू शकता आपण. धावसंख्या पाहते धावपलकावर 25. सूरजच्या बॅटमधून हा एक चांगला षटकार, दुसरा षटकार बॅक टू द बॅक त्याच्या बॅटमधून आलेला आहे. आता मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय 15 धावेची आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी. परत एकदा दिवेश संघ वापसी करताना सूरजच्या या चांगल्या बॅटिंगमुळे. दीपक सज्ज होताना पाहतोय आपण. चांगला चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. थोडक्यात बचावला बॅटर पाहतोय आपण. खूप चांगला चेंडूची हाताळणी इथं मात्र दीपक यांच्याकडून पाहतोय आपण. यावेळेस पात्र हा आडव्या पाठी धमाका पाहतोय आपण मिडविकेटच्या वरतून. सामना पूर्णपणे आता मात्र रंगात आणलंय. बॅटर सूरजच्या बॅटमधून हा तिसरा षटकार. 9 धावेची आवश्यकता. खूप मोठी चर्चा होताना पाहतोय आपण, कारण की षटक कोणाकडे सोपवणार पाहतोय आपण. मला वाटते की विवेकच्या हातात चेंडू सोपवेल. जबाबदारी मोठी. हवेचा वेग त्या दिशेकडे. एखादा हाफ ट्रॅक जर टाकला तर त्यावर षटकारच आहे. आणि दीपकने दुसरा हाफ ट्रॅक टाकला होता आणि प्रमोदाने सांगितले की एवढ्या समोर चेंडू जर ठेवशील त्यावर फटका पडणारच, आणि पडले. अंतिम षटक टाकण्यासाठी ज्यांनी बॅटिंग करताना अतिशय सुरेख बॅटिंग केली तो आता मात्र गोलंदाजीच्या एंडवर आहे. चला आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. विवेक सज्ज होताना. पहिला चेंडू सफल क्रॉस झाला. अतिशय देखणा फटका आणि पहिल्या चेंडूवर इथं आला हा दमदार चौकार. 5 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पाहतोय. सिली पॉइंटला एक क्षेत्ररक्षक सज्ज होतोय गोलंदाज. वेगवान चेंडू होता. जास्त सपला क्रॉस सजावून खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडूची हाताळणी पाहतोय आपण. वापसी छान करताना गोलंदाज विवेक भगत पाहतोय. अजून एक चांगला चेंडू.
वेलकम सम्राट, स्वागत आहे आपलं. आता मात्र निश्चित 2 चेंडू निर्धाव म्हणजे चौकात नंतर छान कमबॅक करताना 3 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 5 धावेची आवश्यकता आहे. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण सूरज आहे, ज्यांनी 30 षटकार मारले. षटकाचा व्यापारी सध्या बनलेला आहे कारण की 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. महत्वपूर्ण चेंडू या इनिंगचा पाहतोय आपण. गती परिवर्तन पंच केले, खाली क्षेत्र आउटफील्ड खूप दमदार आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या 2 धावा. आता मात्र येणारे इथून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता. एक निर्धाव चेंडू जर आला इथं तर मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत सामना खूप रंगतदार स्थितीकडे जाईल. 2 चेंडू 3 असं समीकरण. चेसिंग कंपल्सरी. गोलंदाज सज्ज होताना विवेक भगत मारा करतोय. कट केलंय पाहतोय आपण पॉइंट कडे आणि फक्त एक. आता मात्र निश्चित पाहतोय की सामना जिंकण्यासाठी 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग. आपल्या टीमसाठी गोल्डन चेंडूची हाताळणी करेल का इथं मात्र विवेक, ज्यांनी बॅटिंगचं प्रदर्शन त्याचं खूप चांगलं होतं आणि त्याच्या बॅटिंगच्या बळावर एवढी धावसंख्या उभी केली होती आणि आता मात्र एक किमती चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये. सज्ज होताना गोलंदाज विवेक भगत आणि याच बरोबर हा सामना जिंकून दिलाय विवेक भगत यांनी. गोल्डन विकेट प्राप्त केली. अतिशय अप्रतिम टप्पा पडल्यानंतर लेट कटर चेंडू टाकला बॅटची कड विकेट किपरच्या हातामध्ये आणि एका धावेने हा सामना जिंकलाय रांजोली टीमने. तर मॅन ऑफ मॅच नो डाऊट ज्याने अतिशय छान बॅटिंग केली, अप्रतिम हाय क्वालिटीची बॉलिंग केली, तो ठरलाय विवेक भगत. विवेक आपल्याला यायचंय लगेच. सामनावीर जे 3 बक्षीस आहेत त्यामधून ज्यांनी आम्हाला थंडा दिलेला आहेत असे मधुकर